विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण सामाजिक संस्थेच्या संदर्भातले काही MCQ प्रश्न आज पाहणार आहोत. सामाजिक संस्थेतली महत्त्वपूर्ण असलेली शिक्षण संस्था या संदर्भातले MCQ प्रश्न आज आपण घेणार आहोत. त्याचा सराव आपण आज करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, ज्यामुळे समाजशास्त्राचे विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर निश्चितपणे आज आपण शिक्षण संस्था आणि त्या संदर्भातले काही MCQ प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण आज घेत आहोत. या ठिकाणी दिलेला आहे पहिला प्रश्न पहा. शिक्षण या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून सांगितली जाते? विद्व, शिक्षक, एज्युकेअर आणि वरील सर्व. तर योग्य पर्याय आहे वरील सर्व. दुसरा प्रश्न आहे, एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे? एक स्टडी, बी गिव्ह डायरेक्शन, एज्युकेअर. तर योग्य पर्याय आहे एज्युकेअर. डी हा योग्य पर्याय आहे. एज्युकेअर या शब्दापासून शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? स्पॅनिश भाषा, इंग्रजी भाषा, ग्रीक भाषा, लॅटिन भाषा. तर याचा योग्य पर्याय आहे लॅटिन भाषेपासून एज्युकेअर हा शब्द आलेला आहे. एज्युकेअर या लॅटिन शब्दापासून शिक्षणाचा अर्थ कोणता? शिक्षणाचा अर्थ कोणता? संगोपन करणे, मार्गदर्शन करणे, वाढविणे, वरील सर्व. तर वरील सर्वच हा पर्याय योग्य आहे. पाचवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या मते आपले जे जीवन जगतो तेच शिक्षण होय? जॉन ड्यूई, विलियम पॅट्रिक, जॉन मिल्स, महात्मा गांधी. तर याचं उत्तर आहे ब विलियम पॅट्रिक. त्यानंतर सहावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या मते सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे शिक्षण होय? पर्याय आहे लॉक, पॅट्रिक, स्टुअर्ट मिल्स. यापैकी नाही. तर लॉग यांचं हे विधान आहे, सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे शिक्षण होय. हे लॉग यांचं विधान आहे. पुढला प्रश्न आहे, कोणाच्या मते केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नाही? इतकेच काय, पण ती शिक्षणाची सुरुवात देखील नाही. महात्मा गांधी, शंकराचार्य, ऋग्वेदानुसार लोकमान्य टिळक. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी. या धातूपासून शिक्षण शब्द तयार झाला आहे. या संस्कृत उत्पत्तीपासून धातूचा अर्थ कोणता? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचे पर्याय इथे दिलेले आहेत. आपण ज्ञान संपादन करणे, उपदेशाबद्दल बदल घडवून आणणे, उपदेश करणे आणि वरीलपैकी सर्व. तर याचं वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. अचूक जोडी ओळखा. विद्या, विद्या, संस्कृत शिक्षण. ए, बी, एशी. यापैकी नाही ए आणि बी. तर याचं योग्य उत्तर आहे विद म्हणजे विद्या, बी. हे उत्तर योग्य आहे. एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झालेली आहे? एज्युकेअर, एज्युकोन, एज्युकेशन. यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे एज्युकेअर. एज्युकेशन म्हणजे एज्युकेअर सुप्त गुणांना बाहेर काढणे, एज्युकेअर म्हणजे पालनपोषण करणे, कौशल्याचे प्रशिक्षण देणे. ए, बी आणि सी आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी सर्व. मूळ शब्द
निर्मिती शब्द त्याचा अर्थ या संबंधीच्या अनुक्रमानुसार अचूक पर्याय ओळखा. शिक्षा, ज्ञानसंपादन करणे, उपदेश करणे, एज्युकेशन, एज्युकेअर, पालनपोषण करणे, विद्या, जाणणे, आत्मसात करणे, समजणे. ए फक्त सी आणि फक्त बी आणि वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीने याचं उत्तर आहे 12व्याचं. जर आपण पाहिलं 12वा प्रश्न, तर याचं उत्तर आहे फक्त सी, विद्या, जाणणे, आत्मसात करणे आणि समजणे. सी हे उत्तर योग्य आहे. कोणाच्या मते शिक्षण म्हणजे मानवाला जी स्वावलंबी निस्वार्थी बनविते तीच विद्या होय. स्वामी विवेकानंद, गुरु नानक, ऋग्वेदानुसार किंवा अरविंद घोष. तर याचं योग्य उत्तर आहे ऋग्वेदानुसार. कोणाच्या मते शिक्षण म्हणजे मानवाच्या ठिकाणी जे पूर्णता आधीचे विद्यमान आहे त्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. उपनिषेदानुसार, शंकराचार्य यांच्या मतानुसार, महात्मा गांधी यांच्या मतानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार. तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार. शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. हे विधान कोणाचे आहे? स्वामी विवेकानंद, शंकराचार्य, महात्मा गांधी. उपनिषेदानुसार, शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. हे विधान कोणाचे आहे? हे विधान स्वामी विवेकानंद यांचे आहे. म्हणून पर्याय ए हा बरोबर आहे. कोणाच्या मते सा विद्या या मुक्ते? उपनिषेदानुसार, ऋग्वेदानुसार, कौटिल्य, स्वामी विवेकानंद. तर या ठिकाणी उपनिषेदानुसार हा अपर्याय बरोबर आहे. सा विद्या या मुक्ते म्हणजेच रिकामी जागा होय. व्यक्तीपासून षड्विकारांपासून जी मुक्त करते ते शिक्षण. व्यक्तीला कौशल्याचे प्रशिक्षण देणे म्हणजे शिक्षण. व्यक्तीला मोक्षप्राप्तीचे लक्ष्य गाठून देणे म्हणजे शिक्षण. पालनपोषण करणे म्हणजे शिक्षण. पर्याय ए फक्त ए आणि सी, फक्त बी आणि डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे बी, म्हणजेच ए आणि सी बरोबर आहे. कोणाच्या मते देशप्रेम व देशहिताचे रक्षण करण्यासाठी जी वळण लावते तिला खरी विद्या होय. आद्य शंकराचार्य, गुरु नानक, कौटिल्य यापैकी नाही. 18व्याचं उत्तर आहे बी, कौटिल्य. साक्षात्कार आणि जनसेवा हेच खरे शिक्षण होय. हे विधान कोणाचे आहे? आपण पाहिलं हे विधान गुरु नानक देव यांचे आहे. पुढला प्रश्न आहे कोणाच्या मते शिक्षण म्हणजे बालकांचे शरीर व मन व आत्मा जे उत्तम आहे त्याचे आविष्करण होय. गुरु नानक देव, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, अरविंद घोष. तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांनी असं म्हटलेलं आहे. देशाची तरुण पिढी देशाचे आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सामाजिक वैभव राखण्यास किंवा वाढविण्यास समर्थ होईल अशा प्रकारचे शिक्षण ज्यामधून दिले जाते त्यास राष्ट्रीय शिक्षण असे म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अरविंद घोष, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. शिक्षण म्हणजे मनाचे औदार्य, मनाचा मोठेपणा, मानव प्राण्याविषयीचा आदर आणि एकसंघ राहण्याचे कौशल्य होय असे कोणी म्हटले आहे? महात्मा गांधी, अरविंद घोष, महात्मा फुले, सर्वपल्ली राधाकृष्णन. तर याचं योग्य उत्तर आहे डी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कोणी म्हटले शिक्षण म्हणजे व्यक्तीमध्ये मानवता, राष्ट्रीयता व विश्वबंधुत्व निर्माण करणे होय? महात्मा गांधी, अरविंद घोष, लोकमान्य टिळक आणि वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ब, अरविंद घोष. विद्येविना मती गेली, मतीविना नित्य गेली, नीती गेली, नीतीविना वित्त गेले, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे? महात्मा फुले, अरविंद घोष,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध. तर हा पर्याय बरोबर आहे, महात्मा फुले. 25वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शरीर व आत्मा यांना त्यांच्या ग्रहणशीलतेप्रमाणे पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण होय. हे विधान कोणाचे आहे? जॉन लॉक, जीन रुसो, बर्नार्ड रसेल, प्लेटो. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उत्तर प्लेटो हे बरोबर आहे. कोणाच्या मते शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे जे प्राशन करेल, गुरुकुल्याशिवाय राहणार नाही. लोकमान्य टिळक, बी आर आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी आर आंबेडकर. कोणाच्या मते सर्वांग सुंदर जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण होय? प्लेटो, जॉन लॉक, हर्बर्ट स्पेन्सर. यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत शक्तींचा विकास होय, बाह्य लादलेली वृद्धी नव्हे. हे विधान कोणाचे आहे? जीन रुसो, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन ड्यूई, रसेल. तर याचं योग्य उत्तर आहे जीन जॅक रुसो. पर्याय हा बरोबर आहे. शिक्षण म्हणजे भोवतालच्या नैसर्गिक व सामाजिक वातावरणाशी समरस होण्याची प्राप्तता व सामाजिक कार्यक्षमता मनुष्याच्या अंगी आणून देणे होय. ही व्याख्या कोणाची आहे? जीन जॅक रुसो, हर्बर्ट स्पेन्सर, रसेल आणि जॉन ड्यूई. यापैकी याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जॉन ड्यूई यांचं हे विधान आहे. प्रत्येक व्यक्तीला सुप्त शक्ती असतात. या सुप्त शक्ती जागृत होऊन ज्याद्वारे विकास साधला जातो त्यास शिक्षण असे म्हणतात. रसेल, जॉन रस्किन, मॅलिनोव्स्की, जॉन लॉक. तर याचं योग्य उत्तर आहे रसेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे. जे लोकांना अज्ञात आहे ते शिकविणे म्हणजे शिक्षण नव्हे. तर ज्यांना वागता येत नाही त्यांना नीट वागवण्यास शिकवणे म्हणजे शिक्षण होय. ही व्याख्या कोणाची आहे? जॉन लॉक, बर्नार्ड, राजेंद्र प्रसाद, जॉन रस्किन. तर याची योग्य व्याख्या ही जॉन रस्किन यांची ही व्याख्या आहे. परिपक्व व्यक्तीने अपरिपक्व व्यक्तीच्या वैयक्तिक सामाजिक गरजा लक्षात घेऊन व सूचनाद्वारे व्यक्तीतील शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सौंदर्यात्मक, सामाजिक तसेच आध्यात्मिक सुसंवाद विकास साधून मोक्ष प्राप्त करण्यासाठी केलेली पद्धतशीर योजना म्हणजे शिक्षण होय. ही शिक्षणाची सर्वसमावेशक व्याख्या कोणाची आहे? जॉन रस्किन, जॉन ड्यूई, रेडेन. यापैकी नाही. तर याची रेडेन यांची ही व्याख्या आहे. चूक विधान ओळखा. शिक्षण ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही सातत्यपूर्ण, निरंतर आणि अखंड चालणारी प्रक्रिया नाही. शिक्षण ही परिवर्तनशील प्रक्रिया नाही. तर याचं योग्य उत्तर आहे सी आणि डी. चूक विधान ओळखायचं आपल्याला. तर हे आहे सी आणि डी. शिक्षण ही सातत्यपूर्ण, निरंतर आणि अखंड चालणारी प्रक्रिया नाही. हेही चुकीचं विधान आहे. शिक्षण ही परिवर्तनशील प्रक्रिया नाही. हेही चुकीचं विधान आहे. हे पर्याय डी हा पर्याय इथं बरोबर आहे. सत्य विधान ओळखा. शिक्षण ध्येयपूर्तीसाठी चालणारी प्रक्रिया नाही. शिक्षण ज्ञानात्मक, भावनात्मक प्रक्रिया, क्रियात्मक पातळीवर चालण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण शास्त्र नाही तर शिक्षण कला आहे. शिक्षण ही सृजनशील व रसग्रहणक्षम नागरिक तयार करणारी प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी आणि डी हे सत्य विधान आहेत. शिक्षण हे शास्त्र नाही तर शिक्षण ही कला आहे. शिक्षण हे ध्येयपूर्तीसाठी चालणारी प्रक्रिया नाही. याचं तर उत्तर आपण पाहिलं की बी आणि डी हे उत्तर त्याचं आहे. चूक विधान ओळखा. शिक्षण परिवर्तनशील प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्थिर प्रक्रिया आहे. शिक्षण शास्त्र आहे. शिक्षण कला आहे. तर याचं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर उत्तर आहे उत्तर आहे फक्त बी.
तर आपण इथं पाहिलं की शिक्षण चूक विधान ओळखायचं आपल्याला. शिक्षण हे शिक्षणशास्त्र आहे, हे चुकीचं. शिक्षण हे शास्त्र आहे हे बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण ही कोणत्या पातळीवर चालणारी प्रक्रिया आहे? ज्ञानात्मक पातळीवर, भावनात्मक पातळीवर, क्रियात्मक पातळीवर, वरील सर्व. तर या ठिकाणी आपण पाहिलं की वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या रिकामी जागा विकासासाठी शिक्षण ही एक प्राथमिक अनिवार्य गरज आहे. सर्वांगीण विकासासाठी डी. दुय्यम बाह्य आंतरिक सर्वांगीण, तर डी हा पर्याय बरोबर आहे, सर्वांगीण. शिक्षण प्रक्रियेशी कोणता घटक संबंधित नाही? शिक्षक, विद्यार्थी, परिसर आणि यापैकी नाही, तर यापैकी नाही हे उत्तर आहे. सृजनशीलता म्हणजे रसग्रहण क्षमता होय, नवनिर्माण क्षमता, भावनात्मकता, कल्पनात्मकता. तर याचं उत्तर आहे नवनिर्माण क्षमता. व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सौंदर्यात्मक, सामाजिक आणि आध्यात्मिक शक्तीचा सुसंवादित विकास साधणारी प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा होय. अध्ययन, अध्यापन, शिक्षण आणि ज्ञानार्जन. तर इथं आपल्याला सांगता येईल शिक्षण हे उत्तर बरोबर आहे. शिक्षणाच्या व्यक्तिगत ध्येयाशी विसंगत असलेला पर्याय ओळखा. ज्ञानप्राप्ती, मानसिक शक्तीचा विकास, राष्ट्रीय एकात्मता, उपयोजन कौशल्य आणि व्यावहारिक कार्यक्षमता, फक्त सी, फक्त डी, ABCD यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या शिक्षण योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते? नई तालीम, वर्धा शिक्षण योजना, मूल उद्योगी शिक्षण, वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण रिकामी जागा झाले पाहिजे, बालकेंद्रित, प्रौढ केंद्रित, परीक्षा केंद्रित यापैकी नाही. शिक्षण हे बालकेंद्री झाले पाहिजे, अ हा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी शिक्षणाचे व्यक्तिगत उद्दिष्ट कोणते? मानसिक क्षमताचा विकास करणे, सृजनशीलतेचा विकास करणे, परिस्थितीचा सदुपयोग, परिस्थितीचा सदुपयोग आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. शिक्षणाचे सामाजिक उद्दिष्ट कोणते? सामाजिक प्रक्रियेचा हातभार लावणे, सामाजिक व सांस्कृतिक वारसा हस्तांतरित करणे, सामाजिकतेचा व नागरिकत्वाचा विकास करणे आणि वरील सर्व पर्याय बरोबर आहे. सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करणे हे शिक्षणाचे कोणत्या स्वरूपाचे उद्दिष्ट आहे? वैयक्तिक, सामाजिक, तात्पुरते यापैकी नाही. तर ब आहे उत्तर सामाजिक. त्यानंतर खालीलपैकी कोणते शिक्षणाचे सामाजिक ध्येय नाही? सामाजिक परिवर्तन घडविणे, पूर्वग्रह दूषित वृत्तीची सुधारणा, उत्पादन क्षमता वाढविणे, सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करणे. तर क आहे उत्पादन क्षमता वाढवणे. तर अशा पद्धतीने आपण MCQ प्रश्नांचा सराव हा शिक्षण संस्थेच्या संदर्भात केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण निश्चितपणे येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. धन्यवाद.